रविवार दिनांक 26 जनवरी 2025 को रियान टर्फ गौरी फार्म ओली गांव में माननीय श्री मेहुल सुरेश पाटिल का जन्मदिन मित्र परिवार व मान्यवरों के द्वारा दर्जनों केक काटकर मनाया गया। इस अवसर पर भिवंडी पूर्व के आमदार रईस शेख ने उपस्थित होकर मेहुल पाटिल को जन्मदिन की शुभेच्छा देते हुए आमदार खासदार बनने का आशीर्वाद दिए। वो अंत में श्री मेहुल पाटिल ने सभी मान्यवरों का आभार व्यक्त किया। वह काम करने वाले नगर सेवक चुने ऐसा जनता से को अपील किए। उनको दुआ देता हूँ जल्दी जल्दी नगर सेवक बने, आमदार भी बने, खासदार भी बने और इनका जीवन सुखी रहे और समृद्धि आए इनके जीवन में, इनको लंबी 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 उम्र हो जाए। थैंक यू। कम है क्या? कम पावर है क्या नगर सेवक से? मेहुल सेठ के पास कम पावर है क्या? आमदार है उनके साथ। सबसे पहले मैं आमदार साहब का शुक्रिया करूंगा कि उन्होंने अपना कीमती वक्त निकाल के जो मुझे शुभकामनाएं दी, उसके लिए मैं बहुत बहुत आभारी हूँ। और उन्होंने ये विश्वास जताया कि आने वाली चुनावी रणनीति क्या रहेगी, तो उन्होंने उनके शब्दों में कह ही दिया है क्या कहना है। वो अब मुझे कुछ कहने की ज़रूरत नहीं है और हमको क्या करना है क्या नहीं करना है वो आमदार साहब हमारे साथ में है, तो उससे आगे क्या होता है वो आपको पता ही चलेगा। मैं कुछ बोलूँ वो सही करके दिखाएंगे। त्यांच्या मार्गदर्शनानुसार किंवा त्यांना बघूनच आम्ही मोठे झालो आहोत। माझ्या वडिलांनी काय काय कसं समाजसेवा केली, काही केलं ते लोकांसमोर आहे आणि त्यांच्यासारखं तर नाही करू शकत, पण मी प्रयत्न करतोय का लोकांचा जास्तीत जास्त विश्वास संपादन करण्याचा आणि लोकांना जास्तीत जास्त विश्वास यावं की त्यांनी आम्हाला का मतदान करावं, त्या पद्धतीने आम्ही काम करतोय। आणि आमदार साहेबांचा पण खूप मोठा योगदान आहे। ते कायम आम्ही ते पण सल्लागारच आहेत, आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत, आमचा आधारस्तंभ बोललात तरी हरकत नाही। आणि माझ्या पाटील साहेबांना बघूनच आम्ही शिकत आलोय। त्या पद्धतीने जसं आता नवीन पिढी आली, तर नवीन पिढी जुने होते ते पण आहेत, पण नवीन यांना कसं जोडता येईल ते आम्ही करतो रोजच्या रोज जीवनात आणि चांगला प्रतिसाद मिळतोय। आणि पुढं आता समजेलच, निवडणूक येत आहेत तेव्हा। आजचा युवा बघा, जसे आमदार साहेब 52,000 मतांनी निवडून आले, आजचा युवा हुशार झालेला आहे आणि आजचा युवा रोजगार त्यांना आहे, रोजगार नाही आहे हा विषय नाही आहे, काही लोकांना नसेल, पण त्यासाठी आमदार साहेब प्रयत्न करतायत। त्यांच्या आम्ही पण फॉलोअप घेतोय। काही गोष्टी आहेत ज्या पद्मानगरपर्यंत जी लोक बोलत होती गैबी नगर में किया, तर या पंचवर्षिक याच्यात पद्मानगर कामतगर राहिलेला जो पट्टा आहे तो राहिलेला नव्हता। ॲक्च्युअलमध्ये कामं होत आहेत आणि कामं यापुढे होत राहतील आणि जो रोजगाराचा विषय आहे ते पण लवकरात लवकर मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। रोज मागील निवडणुकीत आम्ही त्यांच्या सोबतच होतो आणि त्यांनी पूर्णपणे आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आम्ही पण आमची क्वालिटी काय आहे, काम करण्याची पद्धत काय आहे ती त्यांच्यासमोर मांडतोय आणि त्यांना आवडती आहे आणि त्या कॅल्क्युलेशननी ते आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवत आहेत आणि लोकांची संपर्क कसं वाढवायचं, कसं करायचं, लोकांची कामं कशी करायची हे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही चालतोय आणि यापुढेही करत राहू आणि करत राहणार। सर्व युवकांना एकच संदेश देईन का भूल थापांना भली पडू नका, जे वास्तविक आहे ते बघा आणि आपलं योग्य मतदान करा। आभार मानतो। मला असंच मला साथ द्या, अशीच मला आशीर्वाद द्या, असंच माझ्या पाठी उभे राहा। सर्व वरिष्ठगणांना विनंती आहे आणि आमदार साहेबांनी
आमदार साहेब आले त्याबद्दल त्यांचे पण खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जे माझे मित्रमंडळी जे आली त्यांचंही मनपूर्वक आभार. असंच प्रेम माझ्यावरती राहील आणि राहो हीच अपेक्षा करतो. धन्यवाद. लगाओ हाथ लगा दो सब।